कढई ठेवली आता मसाला भाजायचा. ह्या मिरच्या आहेत तर हा का हे धने असे भाजले तर हा का मस्तपैकी हे. आणि हा का हे कांदा लाल कांदा नाही टाकत मी कधी पण. काळी कढई आहे लोखंडाची आणि पांढरा कांदा टाकते वाटणाला कधी बी मी. हा का असताना कसा सुगंध चलते. लालसर भाजून घ्यायचा. हवा का असा झालाय कांदा आता चुलीवर आणि त्याच्यात तेल टाकायचं. हवा का आता एकदम भारी भाजला कांदा. त्याच्यात तेल टाकले आता नाही बघू शकता तुम्ही. हवा का एवढी दालचिनी टाकायला लागली म्हणजे मी सुटाच मसाला आणलाय सगळा. हे हवा का आधी टाकले धने हे सगळे पूर्णपणे हे आणि पुन्हा हे कांदा टाकलाय. आता एक मसाला भाजायचा असा आणि टाकायचा. हो का आता ते टाकले भाजायला. हो का हे भाजून घेतलंय. एवढ्या लवकर होत असते टारफूल टाकले. हो का हे मिरा टाकायला लागले. हो का आता लवंग टाकायले. आता हे टाकायचं मसाला आपला. मोठी इलायची मसाल्यातली. सगळा जाळ बाहेर काढून हो का खसखस टाकायली. आता लय उडत असते ना पटकन भाजून घ्यायची. हे सगळं मसाला असा भाज टाकलाय. चला आता आपला शहाजिराच टाकलाय. आता आपलं फुल चाललंय आता हे. तेजपत्ता नारळ टाकले. आता भाजत आले. हो का हे पण नारळ भाजले. हे मसाला मिरच्या मस्त लाल टाकून भाजून घ्यायचं. मी टाकत नसते पण आता म्हणलं एकदा खोबरं टाकून काळं वाटून बघावं करून म्हणून. हा का माझं घर तर टाकायचं. लय मस्त लागते चटणी अशी मसाला. हा बघा कांदे नारळाचा ढिगारा. बापरे हा बघा. हा बघा आता मिरच्या. ओ बापरे लय ठसका लागतोय. भाजून मस्त घ्यायचं. थोडं तेल टाकून लवकरच भाजायला लागले मी कारण कोणाकोणाच्या घरामध्ये ना लय ठसका लागतोय म्हणून लोक उजिराचं भाजीतलं रे म्हणजे भाजायचं. ज्यांच्या घरी आता काय करते ज्यांच्या घरी मार्गच नाही दुपार निघायला तर काय
पण असं घरचा मसाला भाजा तुम्ही कसा छान लागतोय बघा. पुणे मुंबईला कटला भेटायला असला तुली न ग वाटतात बायाला. गावाकडले लोक असे खाते आयुर्वेदिक खाणं. दुपार नाही काही नाही बघा. मस्त सुरक्षित भाजाय एवढ्या भाजायच्या 2 किलो. भाजली मिरची आता काढायचं काम. तर हा का फ्रेंड आता आपलं हे एवढ्या राहत मिरच्या ह्या पूर्ण भाजीत आता